शाळेकडून सप्ताहासाठी देणगी स्वरूपात 5,000 रुपये आलेले आहेत. तरी सप्ताह कमिटी कडून यांचे हार्दिक अभिनंदन. जिल्हा परिषद मौजे भोमादेवी जवळगा यांच्याकडून सप्ताहासाठी देणगी स्वरूपात अन्नदानासाठी 5,000 रुपये आले. धन्यवाद. आज हरिभक्ती परायण भीम गुरुजी मसलगेकर हे सुद्धा सप्ताह मंडपात आलेले आहेत. हार्दिक अभिनंदन. जिल्हा परिषद शाळेमार्फत सत्कार्यासाठी जे काही दिलेलं योगदान आहे कौतुकास्पद आहे. तरी त्यांना व्यासपीठावर खूप खूप साधुवाद. धन्यवाद. हार्दिक अभिनंदन सर.
भगवान श्री कृष्णजींची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा आणि आज कथेचा 5वा दिवस आहे. सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या भगवान श्री कृष्णजींचं काल कथेमध्ये आगमन झालेलं आहे आणि जे सत्य आनंदाचे अधिकारी आहेत त्या सर्वांनी या कथामृताचं रसपान करण्यासाठी सर्वांगाची कान करून श्रवण करायचे. कारण निजही ती कळवळा पूर्ण जनसी असेल जाण तिही सर्वांगाचे गान करुणी श्रवण करावे. स्वतःच्या हिताबद्दलचा ज्यांना कळवळ आहे त्यांनी सर्वांगाचे कान करावे. कारण जीवनात स्वतःच हित जर कुठं असेल तर एकाच ठिकाणी काय साध्य करण्यामध्ये जीवनाचं हित आहे? सुख प्राप्त करण्यामध्ये. आणि सुख कुठं आहे? संतांच्या पायावरती आहे. कारण संतांचे पाय काय दाखवतात? देव दाखवतात. आणि जीवनाचं ध्येय काय? आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विन जीवा सुख. आणि त्याशिवाय जे सुख वाटत तो केवळ भ्रम आहे, ते सुख नाहीये. हरी विन सर्वच काय व्यर्थ आहे. वाहुका श्रम आहे जो व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी श्रीकृष्ण श्रवण करायला मिळतो ते ठिकाण धन्य आहे. आणि भागवत तर ग्रंथ स्वरूप श्रीकृष्ण आहे. काल नंदाच्या घरी आनंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण अवतरित झालेले आहेत. सर्व गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. कारण तपस्तेजान तेजस्वी असणारे अनंत काळ भगवान श्रीकृष्णजींची आराधना करणारे संत साधू महंत गोकुळामध्ये अगोदरच गोपिकांच्या रूपामध्ये अवतरित झालेले होते. त्यामुळे त्यांचं शारीरिक गोपी असणं आणि वास्तविक ऋषी असणं यातलं मर्म जाणणं म्हणजेच भागवताचा मकरंद समजणं आहे. आणि ते केवळ भागवत कथामृत श्रवण करणारे रसपान करणारे निखळ श्रोते आहेत त्यांच्याच लक्षात येणार आहे गोपीचं आणि भगवान श्रीकृष्णाचं नातं आहे. कारण त्या गोपिकांचा काय अधिकार आहे? संन्यासी संत महंत जे कपाळाला गोपीचंद लावतात तो त्यांच्या पायाचा प्रसाद आहे. त्या अधिकारवंत असणाऱ्या गोपी एकमेकींना सांगू लागलेल्या आहेत अनंत जन्माचं सार तो हा श्रीकृष्ण आज यशोदेच्या घरी जन्माला आलेला. एक एकीला सांगतेय, एक एकीला सांगतेय. वाऱ्यासारखी वार्ता सर्व गोकुळामध्ये पसरलेली आहे. आणि सर्वच त्या ठिकाणी भगवंताचं ते स्वरूप पाहण्यासाठी येत आहेत.
आकाशातून देव पाहतायत, भगवान शंकर, माता पार्वती सुद्धा ते स्वरूप पाहण्यासाठी लालायित आहेत. भगवान कशी दिसतात, भगवंताचं ते बाळ स्वरूप कसं आहे, सर्व गोपिका येऊन पाहू लागल्या. सर्वांनाच निखळ आनंद देणारा तो भगवान, ज्याची नजर पडेल त्याला काय देत होता, आनंद देत होता. कारण आनंदाचं माहेर म्हणजे सर्व सुखाचे आवर. सर्व सुखाचं माहेर म्हणजे श्रीकृष्ण आहे. आणि तो श्रीकृष्ण प्रत्येकाला आनंद देऊ लागलेला आहे. कारण भगवंताचा जन्म गोकुळात झाल्याबरोबर सज्जनांना काय झाला, आनंद झाला. आणि दुर्जनांना मात्र मथुरेवरती विजा पडायला लागल्या. कडकड 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 आवाज येतोय, कंस घाबरतोय, दुष्ट चळ 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 कापू लागले. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचे कपाळ सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचे कपाळ सुटला. गोकुळी जन्मला, दुष्टाचे कपाळ सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचे कपाळ सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचे कपाळ सुटला. कृष्ण गोकुळात जन्मल्याबरोबर दुष्टांना चळका बसवला. कारण वरमय महाराज, शेतकरी शेतात आल्यानंतर धानाला आनंद, तणाला दुःख. कारण त्याच्या हातात काय असतं, खुरपं असतं महाराज. तसं भगवान श्रीकृष्ण अवतरतात, ते उगाच अवतरतात का, नाही, त्याचं कारण आहे. निराकार निर्गुण असणारा भगवान ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस माऊली सांगतायत, म्हणून मी अजत्व परती ठेवी, मी अगत्तपणही नाठवी. जे वेळी धर्माचे अभिभवी अधर्महा. ज्यावेळेस धर्मावरती अधर्म हवी होतो, शेतातलं तण धानापेक्षा उंच जायला लागलं की भगवान त्या ठिकाणी जागे झाले महाराज. आणि भगवंतांनी अवतार घेतलेला दुष्ट चळका सुटलेला कंस घाबरला आणि कंसानं तातडीची मीटिंग बोलवली. गोकुळात पेढे वाटणं चालू आहे, गोकुळात आनंद चालू आहे आणि दुष्ट मात्र मीटिंग बसवली. कंसानं मीटिंग बसवली आणि सांगितलं, शत्रू जन्मण्यापूर्वी मारण्यासाठी किंवा जन्मल्या मारण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण प्रयत्न होल गेले. जन्मलेला शत्रू सुद्धा आपल्याला सापडला नाही. पण मृत्यू समोर दिसू लागला. जन्मल्या जर इतका पराक्रम आहे, रातोरात कुठे गेला पत्ता लागला नाही. हा जर मोठा झाला तर निश्चित मला मारेल. त्यामुळे त्यानं सभा बोलवली आणि सांगितलं, मला अर्ध राज्य देतो. किती?
अर्ध राज्य देतो, फक्त त्या ठिकाणी माझा शत्रू मारा. आता कंसाच्या मीटिंगला काय माळकरी होते का, टाळकरी होते का? नाही महाराज, टाळकरी माळकऱ्यानं जाऊ नये. कारण दुष्टाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं सामर्थ्य सज्जनाला संपवण्यासाठी वापरावं लागतं, हे दुर्दैव आहे. त्यामुळे दुष्टाच्या ठिकाणी जेवढ्या मोठ्या पदावर असाल तितकं पाप जास्त होत. सभेमध्ये बसलेला एक देवबाप्पाच उठला, म्हणला मी घेतो ना सुपारी. देवबाप्पांना आपापली कृती सांगावी, मिळालेली दक्षिणा घ्यावी, धर्माचं रक्षण करावं. धर्माचं भक्षण करण्याची सुपारी घेतली. म्हणला असं उलट पंचांगण सांगतो की त्याच्या माईनच त्याला पुरलं पाहिजे. चांगला प्लॅन आहे. मला महाबळ भक्त त्या ठिकाणी उठला आणि गोकुळामध्ये निघाला. ब्राह्मण आम्हासी निजपूज्य, ते वंदनीय आहे, परंतु वंदनीय काम केलं तर, काम निंदनीय असेल तर वंदनीय करता येतं का? नाही करता. गोकुळामध्ये आला आणि गोकुळामध्ये आल्याबरोबर महाबळ भट्ट त्या ठिकाणी यशोदेकडे गेले. इकडं मस्त जन्मोत्सव सुरू आहे. जानवं घातलेला देवबाप्पा आल्याबरोबर बाळाच्या आईला आनंद झाला. देवबाप्पाला आणलं, देवबाप्पाची पूजा केली, पायावर दक्षिणा ठेवली, नंद पाया पडले, यशोदा पाया पडले, प्रत्येक जणीला आनंद झाला. माय म्हणले काय शकू नये, शुभ लक्षण नाही, लेकरू जन्मायला, देवबाप्पा यायला. बाळ झोपलेलं होतं. आता लेकराची माय काय करत असते, देवबाप्पा बघा बरं कुंडली. बघितलं, आता हे भविष्य बघून सांगणार नव्हतं, याला सांगायचं भविष्य ठरवित. बघून सांगितल्यानंतर जे खरे ते सांगत ना माणूस, परंतु सांगायचंच उलट. त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. म्हणलं हा भव्य दिव्य पराक्रमी मुलगा होणार आहे. देव म्हणले ठीक आहे, आणखी त्रिभुवनात कीर्ती विस्तारित होणार आहे. बर ठीक आहे म्हणले, ठीक आहे. पण म्हणला शेवटी खानदान बुडवून टाकणार आहे, मुळावर आहे. त्याच्यामुळे याचा कुठलाच लाड न करता लगेच खडाखडा आणि ह्याला पुरून टाका. देव म्हणला असं आहे का? जवळ बेल होतं महाराज. बेल उठलं, रक्कन रट्टा देवबाप्पाच्या कपाळात. मुसळ उठलं की देवबाप्पाच्या खन 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 पाठीमध्ये. कोळपाट उठला देवबाप्पाच्या मागून इथं रक्के द्यायला सुरुवात. देवबाप्पा उठला लागला पळायला. आतमध्ये बाज होती, उभी राहिली, म्हणली पळू दे. देवबाप्पाचं जानवं तुटलं. देवबाप्पाचं धोतर जानवे तुटले पंचांग पातळे, भक्तन गाये गुणनाचे, भक्तन गाये गुणनाचे, भक्तन गाये गुणनाचे. जानवे तुटले पंचांग पातळे, भक्तन गाये गुणनाचे, भक्तन भाजवून उडी मारली. 120च्या स्पीड न देवबाप्पा भुई दसकटाच्या रानाली पडू लागला, उठू लागला, धक्का पडायचा, उठायचा, मागून बेलनं झपकी देऊ लागलो.
रट्टेच होते. पाठ अशी बम सुजली, धोत्राला गाठ नव्हती, त्याच्यामुळं देव बाप्पा मथुरेतून असा उघडत पडू लागला. मथुरेतल्या लोकांना लक्षात आलं, प्रसाद मिळाला. नीट कंसाच्या समोर उभं राहिलं. मला एवढं लई चित्र आहे, मला तोंड बागेच्या आधी झोपले. देव म्हणले, जन्मल्यानंतर 4 दिवस आराम करावा ही माझी इच्छा होती, पण दुकान उघडण्याच्या आधी गिऱ्हाईक घरपोच. देवाचा धंदा आहे महाराज. काय धंदा आहे? जीवनी चक्रगरा हाची धंदा करीतो, वा, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. या चक्रगरा देवाचा धंदा आहे. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानो दिवसी, धर्माशी नीतीशी देश भरी. दैत्यांच्या कुळाचा विनाश करणे, एका एका दैत्याचा विनाश करणे नाही, कुळाचा आखा नायनाट झाला पाहिजे. नाहीतर आळशी शेतकरी उपडतन करतात आणि पक्का शेतकरी खुरपून घेत असतो, महाराज तो महाग ठेवत नाही. तसं भगवंताचं काम. पहिल्याच दिवशी गिराईक मिळाल्यामुळे भगवंताच्या लक्षात आलं, धंदा आपला जोरात आहे. एक त्या ठिकाणी देवबाप्पा मारून पाठवल्या बरोबर कंसाच्या लक्षात आलं, शत्रू खतरनाक आहे. काय करावं लगेच तातडीची मीटिंग बोलव. मला काहीही करा, तुमच्या पाय पडतो, मला तेवढा शत्रू माझा मारून द्या. आणखी नाव ठेवलं नाही. देवाच्या मागे इतकी विघ्न. कधी कृष्णाला दुःखी राहिला नाही, त्यामुळे आनंद घेण्यासाठी भागवत ऐकायला यायचं बरं का. जो गर्भात राहण्या अगोदरच मायबाप जेलमध्ये, जन्म जेलमध्ये, आणि नाव ठेवण्याच्या अगोदर बामणच खराब आला. इतकी साडेसती देवाच्या मागे. सगळ्या साडेसतीच्या पुढचा तो आहे. आणि एवढ्या साडेसतीला बाजूला ठेवून ज्याच्या चेहऱ्यावर कधी शंकेचा भाव उमटला नाही तो कृष्ण आहे. कधीच रडला नाही. दुःख नावाचा शब्द ज्याला स्पर्श केला नाही, असा आनंद म्हणजे सच्चिदानंद. आणि तो सच्चिदानंद श्रीकृष्ण आहे. दुसरी बैठक बसली कंसाच्या इकडं. मला काही करा, अर्ध राज्य देतो, मागितलं तर सगळं देता येईल म्हणला, पण माझी तेवढी पीडा मिटवा. बघा, स्त्री ही मातृ हृदयाची असते. कोणत्या हृदयाची असते? मातृ हृदयाची. प्रवासात जात असताना सहज एखाद्या स्त्रीनं म्हणावं, महाराज माय लेकरा इथं बस. घरी आईची आठवण येते. त्या स्त्रीच्या माय शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे, कारण तिचं हृदय कोणतं आहे? मातेचं. त्यामुळे जी दूध रूपी अमृत पाजून या जगामध्ये जगायला शिकवते ती स्त्री म्हणजे माता आहे. परंतु एकदा का स्त्री लोभाला, द्वेषाला आणि विरोधाला उठली ना, विषयामध्ये जागृत झाली तर कामात उरणार भय लज्जा, आणि स्वार्थाला, द्वेषाला उठली तर
पुराणामध्ये उदाहरण येतं त्या चौरंगनाथाच्या सावत्र माईने काय आरोप घेतला, किती भयंकर आरोप. म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट वस्तू जर कोणती असेल तर स्त्री, आणि त्याच्या विरुद्ध सुद्धा स्त्रीच. तिला म्हणली हे बक्षीस तर मीच घेणार, कृष्णाला मारण्याचं बक्षीस मीच घेणार. तर म्हणलं अटकल सांग, आधी प्लॅन दाखवावा लागतो महाराज. आपली सर्जिकल स्ट्राईक झाली बघा, मिलिटरीने सांगितलं आम्ही असं असं करतो, कसं करतो अगोदर दाखवा. देशाच्या प्रमुखाला दाखवावं लागतं. तसं मथुरेच्या प्रमुखाने विचारलं बाई तू कसं करतेस, मारतीस पण कसं मारतीस. आलंय सोपं आहे मी. त्याला म्हणला मागावाला मी सोपच म्हणलं होतं, तुझा प्लॅन काय सांग. तिने म्हणली काय नाही, लेकरू स्तनाला लावायचं, दुधात विष मिसळायचं. त्याला म्हणला काय हुशार आहेस तू. ती म्हणली कपट करण्यात माझी पीएचडी झाली, लोकांचे मुंडके मोडण्यात माझी पीएचडी झाली. तर लेकरू त्याला पण पटलं, तिला पण. कारण मूर्खाच्या सभेत जर सत्कार करून घ्यायचा असेल तर पात्रता महामूर्ख लागतो. तिथं इमानदाराला लाथा भेटत असतात. रावणाच्या सभेत बिभीषणाला काय भेटलं, त्यामुळे अगोदर विचार करायचा सभा कुणाची आहे, गाढवाची आहे. तिथं काय भेटणार आहे असं. त्या ठिकाणी सत्कार केला महाराज तिचा. चांगली साडी पिढी नेसविली, वाकड्या तोंडाची होती पण तिनं असं सरळ तोंड केलं, इतकी सुंदर दिसू लागली. गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये आल्यानंतर 4-2 गरीबाची लेकरं मारून टाकली महाराज, मारून टाकली. आणि पुन्हा डायरेक्ट नंदाच्या घरात गेली. नंदाच्या घरात गेल्याबरोबर यशोदेला म्हणली माय ओळखीलीस का नाही, तुला ते भान राहिले का नाही. माय कधीच बघायला नाही. माझ्या ह्याची त्याची 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 किती जवळची आहेस ना. इतक्या आवडीनं ओळख दिल्यानंतर माणसाला म्हणता येत नाही तुम्ही कोण आहो. सगळ्यात मोठी अडचण ही असते. म्हणजे मी तुझी बहीण आहे काय म्हणली. असंही घरी दुधाच्या म्हशी गाई बकळ आहेत, एक कप चहा आवडून दुसरं बस. लेकरू झाले म्हण तुला, झाले की सांगितलीच नाहीस, पत्ताच माहिती नाही. काय म्हणली माय इतक्या जवळच्या माणसाला सांगत. लेकरू कुठे आहे, ती म्हणजे झोपली गेले. कृष्ण मला इतका जोरात धंदा लॉकडाऊन नेमकं उघडलंय आपण जमत नसते. कृष्णाने रडायला सुरुवात केली. हिनं पळतच गेली, उचललं आणि उचलल्या बरोबर स्तनाला लावलं. त्याला म्हणला ज्याला इतकी गडबड सुटली आहे त्याच्या ठिकाणाला दूध प्यायला सुरुवात केली. एका स्तनातलं दूध पेलं, दुसऱ्या स्तनाला लावलं, दुसऱ्या स्तनातलं दूध पेळलं. आता स्तनच सोडीना. दूध पेलं, विष पेलं. आता आणायला लागली कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. रक्त प्यायला सुरुवात केली. त्याला म्हणला मला असं कुणी धरीत नाही, जे मला धरते त्याला मी सोडित नाही. कासे लागल्या थाळी हा त्याचा धंदा आहे महाराज. मोठ्याला आढळली कृष्णा 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 मोठ्याला टाहो तोडतीये. सोड 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 कृष्णा. इतका धावा केल्यास तर सोडितच नाही. त्याचा नियम आहे महाराज. अंतकाले च मामे वै स्मरण मुक्त्वा कलेवरं संयाति समुद्धावं याति
नास्त्यत्र संशय. संशयच नाही, तो सोडतच नाही महाराज. भयंकर अशा प्रकारचा मोठा राक्षसी देह धारण केला, उंच झाली आणि थाडकन जमिनीवरती पडली. बोली गोपाल कृष्ण भगवान. पहिली भोवणी ब्राह्मणाची आणि दुसरी भोवणी स्त्रीची. आणि भगवंताचा नियम आहे, स्त्री आणि ब्राह्मणाला देव मारत. बरोबर. राम अवतारात पहिली भोवणी कुठून केली? टाकीका. इथं पण टाकी हिच्यापासूनच, पुतळेपासूनच केली, कारण देव बाप्पा जिवंत सुटला. लक्षात घ्या, पुतना मारली परंतु तिच्या देहाचा सुगंध सुटला. गोकुळचे लोक घाबरून गेले. एवढं विचित्र ते पाहिलंच नव्हतं. भयंकर अतिमाय महाकाय असणारे तिचे शरीर तुकडे 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 केले. 2-4 दिवस गोपाल थकले मला तिचं मळ बाहेर काढून. आणि बाहेर सरम रचलं आणि फुकलं, त्यावेळेस तिचा सुगंध येत होता. कारण जिचा अंतकाळ कृष्णाचा आक्रोश करताना गेला, तिचं वाटोळ कसं होईल? तिच्या देहाचा सुद्धा सुगंध सुटला आणि वारता कंसाकडे गेले. कंस मात्र घाबरला. कंस डायरेक्ट आयसीयू मध्ये ऍडमिट केला. कंसाचे हाल भयंकर झाले आणि थोडीशी फुरसत कृष्णाला मिळाली. इकडे सर्व गवळणी येतात. माय, एक विचित्र देव बाप्पाच्या हातातून लेकरू सुटलं, पुन्हा ती विष पाजणारी बाई मेली, प्रत्येक जण येईल ह्याचं कान फुकायले. माय बरे की लेकरू सुखी आहे की, लेकरू सुखी आहे की. लेकरू म्हणलं, लेकरू तर सुखी असतंयच, पण लेकराची काळजी घेणाऱ्या प्रत्येकाला पण सुखीच करते लेकरूच कसं. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान लहानाची मोठी आता होऊ लागले. नेमके दातच निघायला सुरुवात झाली. 5-6 महिने झाले की त्यांना हात टेकायला सुरुवात केली. तळपाय तळहात अशा प्रकारे टेकताय आणि डाव्या गुडघ्यानं सुरू 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 आधीच सुंदर महाराज. होय, किती सुंदर आहे ते. मदनाला सुद्धा त्यानं जिंकलं तो श्रीकृष्ण आणि बाल स्वरूपात. लहान असताना महाराज प्रत्येक लेकरू कसं दिसत? सुंदर दिसत. नाक नसलं तरी सुंदर दिसत. गाढवाचं पिल्लू सुद्धा घोड्यासारखं दिसतं लहानपणी. हे तर कोण आहे? साक्षात भगवान आहे, ज्याच्या पुढे स्वरूपाला लक्ष्मी बोलली आणि जिने पायाची सेवा करते तो भगवान. आणि
सुंदर साजीर सगुण असं भगवंताचं स्वरूप पाहून प्रत्येक जण बोलू लागला. प्रत्येक येणारी गवळण गाल गुस्सा घ्यायची. महाराज यानं बी तिचं नाक वाढायचं, तिच्या सोबत बरोबर खोडेलपणा करायचा. बघा लेकराचा गाल वाढते बरोबर दुसरा गाल धरतो. म्हणजे ज्यानं प्रेम करील त्याच्या प्रेमाला निश्चित प्रतिसाद देणं भगवंताचं लक्षण आहे. एक साधं घरचं छोट लेकरू 2-4 घराला सुधरू देत नाही. कुणी बाहेरचा माणूस घरी आल्याबरोबर त्या लेकराचं नाव घेतो. आता हे तर कोणतं लेकरू आहे? ब्रह्मांडाचा नायक आहे भगवान. आख्या गोकुळाला सुधर बसू देना गेलं. 2 दात काढले तोत्र बोलायला लागलं. आई म्हणून यशोदेला हाक मारतय, बाबा म्हणून नंदाला हाक मारतय. काय भाग्य असेल त्या यशोदेचं, त्या नंद राजाचं, ज्यांना बाबा, जगाचा बाबा बाबा म्हणतोय. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो आज भगवान गोकुळातला बालक आहे. 2 दात काढले आणि लेकराच्या खोड्या असतात. महाराज माती खायला सुरुवात केली. माती खायचे. आईनं म्हणायचं अरे कृष्णा माती खाऊ नको, बरं नसतं ते. यानं माती खायची, हात लपवायचा, चोरून माती खायची. एकदा यशोदा रागवली. रागात म्हणे आ कर कृष्णा, काय दाखव, खाल्लंस की नाही तू माती? मला नाही. आई ग आई नाही खाल्ली मी माती. आई ग आई नाही खाल्ली मी माती. आई ग नाही खाल्ली मी माती. आई ग आई नाही खाल्ली मी माती. आई ग आई नाही खाल्ली मी माती. आई ग आई नाही खाल्ली मी माती. आई मी माती खाल्ली नाही. आकर आई मी माती नाही खाल्ली. आ करून दाखव. कान धरलं, कान पिळला मला. आ केलं. ज्याही वेळेस भगवंतानं आ केलं त्यावेळेस 21 ब्रह्मांड आतमध्ये दिसू लागले. महाराज अनेक ब्रह्मांड आहेत आणि त्या ब्रह्मांडामध्ये एक पृथ्वी दिसू लागली. त्या पृथ्वीवरती एक भारत देश आणि त्याच्यात गोकुळ दिसू लागलं. त्या गोकुळात नंदाचं घर आणि त्या नंदाच्या घरात यशोदेनं कृष्णाचा पकडलेला कान बरोबर त्याच्या तोंडात दिसू लागला. तिला चक्करच आली. म्हणजे हे नेमकं काय काय प्रकार आहे हा लक्षात येत नाहीये. यशोदेला विश्वरूपाचं दर्शन दिलं. महाराज यशोदेला विश्वरूपाचं दर्शन दिलं, परंतु लगेच मायेचा पडदा बाजूला काढला आणि तिला कृष्णाचा हातात धरलेला कान दिसू लागला. म्हणजे यशोदेला दाखवलं पण लक्षात राहू दिलं नाही. तिला लगेच भुरळ पाडली. तिला वाटलं माझा कृष्ण म्हणजे मुलगा आहे. अर्जुनाला दाखवलंही आणि उपभोगता पण आलं. म्हणून
जे कुणालाच सांगितलं नाही ते कुणाला सांगितलं? अर्जुनाला. ही विशेष. त्या ठिकाणी भगवंतानं विश्वरूपाचं दर्शन मातेला दिलं. अशा प्रकारे सुंदर गोकुळ आणि गोकुळातलं यशोदेचं घर आहे, जिथे फक्त आनंदी आनंद आहे. एके दिवशी कृष्ण रडू लागला मला, आणि मला लोणी पाहिजे. रडू लागला, रडू लागला, खूप रडू लागला, ऐकतच नाही. तिने सांगितलं गप्प बस, नाही तर घराच्या कोपऱ्यामध्ये कोण आहे? बाबुल बुवा आहे, बाबुल बुवा. आपण घरी लेकराला म्हणतो बघा, धरी बुवा आला बघ, धरी बुवा आला. मला धरी बुवा, मला लय लोक मला धरायला निघाले, पण कुणाला सापडलं, मला धरी बुवा. बरे, हा पुराण प्रसिद्ध चोर आहे, याला कुणीच धरलं नाही. लक्ष्मण शक्तीतल्या 5व्या अध्यायात हनुमान म्हणतो, एक उघडे झाले, एक नागडे झाले, परंतु तो कुणाला सापडला? एका ठिकाणावरून अवतार बदलतो आणि दुसऱ्या ठिकाणी जातो. तुझं लागी व्रते जपे तपे सायासे, उग्र करण्याचरलासी उपवासी मजलागी. भगवंतासाठी नाना प्रकारचे लोक धरण्याचा प्रयत्न केला. म्हणला आई मला कुणीच धरलं नाही, तू म्हणाली धरी बुवा आलाय. ती म्हणली लय मोठा धरी बुवा आहे. म्हणला कसलाय नेमका? तिने सांगितलं मोठमोठ्या जाटा आहेत. मला मग मी त्याला 3 डोळे, चेहरा ओळखीचा दिसायला लागला. सांग मला, आणखी सांग म्हणलं ते कसं दिसतंय. तिने सांगितलं उघडाच बुवा आहे. तर म्हणला धरे बुवा, आणखी सांग म्हणला. वाघाचं कातड उन्हाळलंय, नाही भीच न गेलं मला. तिने म्हणली त्याच्या गळ्यात साप आहे. मग तर मला धरे बुवा दाखवच. धरे बुवा दाखव म्हणून बसला. म्हणली आता काय करू मी? धरे बुवा म्हणले बिहील म्हणलंय. धरे बुवा दाखव म्हणतोय, कारण थोर प्रेमाचा आणि वर्णन कुणाचं होतं महाराज? भगवान शंकराचं. आणि भगवान शंकरानं कृष्ण कुठं धरलेला आहे? कंठी, कंठी धरिला कृष्ण. अहोरात्र माझं भजन करणाऱ्या धरे बुवा मला दाखव. ही पडली परेशानी, तुम्ही उगच म्हणली. तसं एखादं 68 लेकरू असलं की त्याची लय अवघड असतं मला, ते परेशानी होत असते. एका लेकराला बाप घेऊन गेला बाजारमध्ये. बाजारमध्ये घेऊन गेलं तर आधी घरी सांगितलं होतं काही बी मागायचं नाही. त्याला म्हणला ठीक आहे, सगळ्या अटी मान्य करतात लेकर घरी, आणि प्रत्येक करार मोडतात बाहेर गेल्यास. त्याला माहिती दुकानदाराच्या ठिकाणी गेले बरोबर भरणीकडे बोट करते, बापाला द्यावं लागतं. नाही लागत. एका लेकरानं ऊसाचं कांड मागितलं मला, ऊस. मला आता असं एवढा मोठा ऊस कसा खाऊ? बापानं मोडून गेलं. नाही म्हणलं मला आता सावता पाहिजे. त्यामुळे लेकरं कधी काय मागतील गॅरंटी सांगता येत नाही. अशी परेशान झाली, कशी तरी समजूत काढली. भगवान लहानाचे मोठे होत आहेत, लीला करतायत. एके दिवशी मांडीवरती भगवंताला घेऊन यशोदा गाणे म्हणत होती. हा खोडसाळपणा करत होता आणि माय लेकराचं प्रेम चालू आहे. माझा लाल किती छान दिसतो, माझा कृष्ण किती छान दिसतो, किती सुंदर दिसतो. मला जरा चेक करावं की आज लयच लाडात आली. कारण देवाला माल निका लागतो. कसा लागतो? निका माल लागतो. मांडीवर यशोदेच्या बाळ आहे, त्याला तिकडे तेव्हा गॅस नव्हता, पण दूध उतू गेलं.
अग्निनारायणाला सांगितलं जरा दूध उचलून गेल्याबरोबर तिने उचललं खाली ठेवलं. मला घेतल्यास खाली ठेवत नसते ती माझ्या आजी माईला कळच नव्हतं. राग आला मला, राग आला. रागाच्या बरोबर ती रवी उचलली आणि डेरा तोडून टाकला. दणकन डेरा फोडला, सगळं ताक लोणी बाजूला गेलं. दुसऱ्या घरात पळाला. मोठं उकळ होतं, उकळावर उभं राहिला आणि डेऱ्यातलं लोणी खावलं. ते पार खायचं म्हणजे साधन नाही मला, हात्या गाला वाटा सहित मिळालं पाहिजे. ते बाला इकडून खाल्लं. अशा प्रकारे त्या ठिकाणी लोणी खायला सुरुवात केली. तिला दूध व्यवस्थित केलं. आली बघायली तर सगळं ताक सांडून गेलेलं आहे. आणि कृष्ण गाय म्हणजे कुठं गेला बघितलं तर बाजूच्या खोलीमध्ये उकळावर उभा आहे, वरून माप फेकायला. थांब 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 म्हणले, तुला दाखवतो. उचलला, माठ कस काय पडला मला तर माहिती. माठ कस काय पडला मला तर माहिती. मला रवी उचलत आहे म्हणून मी एवढं साधा उकळावर चढत का चढला महाराज. मग तिने म्हणले थांब, तुला बांधूनच ठेवते. तेच उकळ असं आडवं केलं, दोरी घेतली आणि त्याच्या कमरेला बांधायले. लई लोकांनी बांधण्याचा प्रयत्न केला. तू काही नवीन आहेस का? कधी कुणाला बांधला गेला का? बांधला तू जाऊ शकत नाही, पण संतांनी सांगितलं भावबळी यदवी न आखळे अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारा अहो नुसता दृष्टिक्षेप झाला तर ब्रह्मांडाच्या उतरंडी फुटतील. इतकी ताकद ज्या भगवंताची त्याला दोरीला बांधू लागली. परंतु अफाट ज्यांच्याकडे प्रेमाचा साठा आहे, प्रेमाचं माहेर म्हणजे ती यशोदा होती. काय ताकद असेल तिच्या प्रेमात. आज देवाचा कान धरलाय, गाल धरलाय, देव लटलट लटलट कापायला लागले तर ती त्याला बांधतीये. देव म्हणला तुझी पुण्याई आहे, तुझ्याकडून नाही तर कुणाकडून बांधून घेऊ. मजा येते मला जिथं प्रेम आहे ना त्या भांडणात मजा आहे. आणि याला तर सदा प्रेमाचा भुकेला आज यशोदा करकटून बांधू लागली. तिच्याकडे पाहिला, हसला आणि हसल्याबरोबर फसला. बांधलं, अहो यशोदेनं कमरेला बांधलं. तर आमच्या जनाबाईनं जनाबाईनं प्रेमाच्या ताकदीवर पंढरपूरचा चोर कुठं धरला? गळ्याला धरला महाराज. हृदय बंदी कान केला, नुसता कोणला नाही, माराय सुरू केलं. मला स्वयं
शब्दाचा मारा केला तुम्हाला मारा वाटलं तर मार खायला तयार आहे तुम्हाला बांधा वाटलं तर बांधायला तयार आहे फक्त तुम्हाला काय पाहिजे तुमचा तो अधिकार आणि अधिकार कशाने प्राप्त होतो संगतीनं जनाबाई नामदेवाच्या घरची दाशी होती पण दाशीनं बांधला फक्त दाशी संताची होती नाही तर राजा होऊन काय फायदा आहे हो जगामध्ये पद महत्वाचं नाही कृष्ण रुक्मिणी एकदा जेव्हा बसले होते कृष्णाच्या ताटावरती माशी गोंगत होती कृष्ण माशीकडे बघून हसले रुक्मिणी म्हणले देवा तुम्ही का हसलात सांगितलं जाऊ दे रुक्मिणी नाही म्हणली मला सांगा का हसलात तुम्ही मग ही माशी साधी नाही म्हणजे आता माशी साधी बारी असते माशी माशी तसं नाही ही माशी 14 वेळेस इंद्र होता किती वेळेस 14 वेळेस एक टर्म 100 वर्षाची तर 1400 वर्ष 1400 वर्ष आपल्या इकडे लय झालं 5 वर्ष त्यामुळे पदाचा अभिमान करू इथं फक्त आणि फक्त सामर्थ्य कशाचं चलतं प्रेमाचं आणि प्रेमाच्या सामर्थ्यानं कृष्ण उकळाला बांधला आणि यशोदा कामात गेले महाराज म्हणला मला बांधलंय आपण काम करायचं संतांचं तसंच असतं महाराज स्वतःला बांधून घेत नाहीत संत देवाला बांधतात आणि संताला हुडकत देव येतो सावतार माळ्याच्या शेतात आला का सावतार माळी पंढरपुरात गेली शेतात आला ते पण घामाघूम होऊन आला अहो पळणाऱ्या देवाला ज्यांनी हृदयात स्थान दिलं हृदय पाडून किती साठविला जाता हा अधिकार फक्त 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 प्रेमाचा आहे आणि प्रेम करायला पैसे लागत माय बापांनो जगातल्या पदार्थावर प्रेम करू नका प्रेमाला प्रतिसाद देणारा कृष्ण आहे आणि त्या कृष्णाला बांधलं आज यशोदेने यशोदा कामात आहे कृष्णानं उखळ वाढायला सुरू केलं मला काही बी ओढतो फक्त भक्तानं बांधले पळता येत नाही वडायला सुरुवात केली महाराज उखळ घराच्या बाहेर गेला आणि अंगणात 2 झाडं होते विमला अर्जुन वृक्ष त्याची 2 झाडं होते आणि त्या 2 झाडाच्या मधून कृष्ण उखळ अडकलं कृष्ण अडकाय पाहिजे होता की नाही मारली उडी टणकून निघाला उखळ बरोबर आडवं टाकलेलं होतं मोठी उखळ असायची अगोदर ते अडकलं उखळ अडकल्यानंतर दोरी तुटायला पाहिजे होती का दोन्ही वृक्ष मुळा सगळं उपडले काढकन आवाज गोकुळातले 1-2 घर पाडावी पण तुमच्या गावासाठी जागा होती एका गोपाळानं पाहिलं कृष्णानं झाड पाडलं यशोदा सर्व काम सोडलं आणि वळत आले हे जमत नाही भक्ता सामान्य लोकांना देव अडचणीत आहे देवाला माझी गरज आहे क्षणात संसार सोडता आला पाहिजे ज्या कृष्णाला बांधून संसारात गेलती तो संसार तिने किती वेळ सोडला क्षणात सोडला कृष्णाचा कमरेच सोडलं आणि कृष्ण काखेत घेतला आणि पटापटा मुके घेऊ लागले मनातल्या मनात मला सोडलीच नसतीस तर तोपर्यंत त्या ठिकाणी 2 झाडांमधून मणिग्रीव आणि नलकुबेर ही त्या ठिकाणी उन्मत्त झालेली होती स्त्री कामामध्ये आणि त्यांना नारदाचा शाप लागला होता आणि नारदाचा शाप लागो की नारदाचं वरदान लागो
नारदाची गाठ पडली की निश्चित गाठ कोणाची पडते? देवाची पडते. हे सूत्र आहे महाराज. नारद दृष्टीला पडले, देव भेटणार, गॅरंटी आहे. भगवान श्रीकृष्णाच्या हातून तुमचा उद्धार होईल असं नारदाने उशाप दिला होता आणि त्याच्या परिणामात भगवंताला वंदन केलं आणि ती दोन जी काही गंधर्व होती त्यांचा उद्धार झाला. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे भगवंताने दोन वृक्ष स्वरूप पावलेल्या शाप ग्रस्त असणाऱ्या जीवांचा उद्धार केला. संतांच्या अनुग्रहाचा परिणाम. त्यानंतर सांगतायत देवानं खोड्या करायला सुरुवात केली. आता जेमतेम मोठा झाला होता आणि इकडं कंसाच्या बैठकीवर बैठकी चालू आहेत. कोण जातंय? शक्तासूर म्हणला मी जातो. त्या ठिकाणी यशोदेच्या अंगणात मोठा गाडा होता. गाडा गाडा कृष्ण रांगत थोडं थोडं चालता येत होत. थोडा बाहेर आला तो भयंकर गाडा असा कृष्णाच्या अंगावर आला. गाडा म्हणजे कोण? कृष्णानं दणकन लाथ दिली. भयंकर मोठं असं शरीर पडलं. धनकन जमिनीवरती शरीर आदळलं. दैत्याचा नायनाट झाला. यशोदा धावत आले, कृष्णाला धरलं. जगासाठी देव मारत, त्याच्यासाठी लेकरू आहे, माझं लेकरू आहे, माझं लेकरू सुरक्षित आहे. आनंद वाटला. सर्व गोकुळची लोक आज कृष्णाला जपा, कारण कृष्णावरती काय येत आहेत? संकट येत आहेत. कृष्ण गोकुळची संकट दूर करण्यासाठी अवतरित झालते, बरोबर. परंतु कृष्णावर संकट येऊ नये ही मानसिकता कोणाची आहे? गोपाळांची. देवाचं आपण रक्षण करू शकत नाही. देवाच्या रक्षणाची आपली मानसिकता पाहिजे. त्यामुळे मायबापांनो, देव ज्या धर्म रक्षणासाठी अवतरित होतो त्या धर्माचं रक्षण करणं आपली काय आहे? जिम्मेदारी. त्यामुळं आम्ही येत्या 22 तारखेला ठरवलंय बरं, काही गावामध्ये धर्म रक्षाबंधन कार्यक्रम आपल्याला साजरा करायचा. बहीण भावाला राखी आपण कधी बांधू शकतो? जर धर्म टिकला तर, नाहीतर. त्यामुळे प्रत्येक घराला भावार्थ रामायणाचा कार्यक्रम जी लोक करतात त्यांनी घराला राखी बांधायची. धर्म रक्षाबंधन गावामध्ये रामफेरी काढायची आणि रामफेरीच्या माध्यमातून प्रत्येक घराला राखी बांधायची. त्या राखीला अगोदर राम रक्षा मंत्राचा इथं जप करायचं सर्व राखींच्या. म्हणजे घराला धर्मबंधनाचं, धर्माचं आणि घराचं काय होईल? बंधन तयार होईल. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. अशा पद्धतीचा कार्यक्रम माझी अपेक्षा आहे की जवळच्या गावामध्ये सुद्धा तो कार्यक्रम घ्यावा. काही लागत नाही मला, त्याला 2 रुपयालाच येतो ओम असलेला आणि घराला बांधायचा. जाता येता प्रत्येकाला वाटतं आपल्याला बंधन आहे. फक्त अट काय? स्वधर्मीयांचंच हित जपण्याचा प्रयत्न करावा, धर्मानं वागण्याचा प्रयत्न करावा. शक्य तिथं कुणी धर्माच्या विरोधात बोलत असेल, प्रतिकार होत नसेल तर तिथून दूर जा. धर्माच्या विरुद्ध गोष्टी ऐकू नका आणि धर्माला सहकार्य करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे धर्मरक्षणाचा कार्यक्रम करावा. इच्छा आहे असो, नक्की करावं. हे खरं रक्षाबंधन. त्यानंतर त्या ठिकाणी कंसानं तृणावर्त नावाचा राक्षस गोकुळामध्ये पाठवला. त्यानं सांगितलं मी मोठं वाढत सुटतो आणि कृष्णाला उचलून घेऊन आपटतो.
कृष्णाला मारतो म्हणलं की कंस म्हणू लागला, जाय काय पैसे लागतील ते घेऊन जाय. त्या ठिकाणी तृणावर्त निघाला. भयंकर तुफान अशा प्रकारचं वादळ सुटलं, चक्रीवादळ सुटलं. महाराज सगळी गोपाळ घाबरतायत, गवताच्या गंजी होऊ लागल्या. आकाशामध्ये सगळीकडे एकच हाहाकार उठलेला आहे. गोकुळामध्ये कृष्ण बाहेर होता. यशोदा म्हणू लागली, कृष्णा 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 कुठे आहेस कृष्णा. तोपर्यंत हवेच्या झोकानं कृष्णाला उचललं, आकाशामध्ये कृष्णाला नेलं आणि कृष्णाला आकाशात नेल्याबरोबर कृष्णाने त्या तृणावर्ताची मान धरली आणि मान पिळली. महाराज मान पिळल्याबरोबर दणकन जमिनीवरती तृणावर्त आदळला आणि त्या तृणावर्ताच्या आदळल्यानं 50 झाडं मोडली आणि त्या तृणावर्ताच्या मानेवर बसलेला कृष्ण गोपाळांनी उचलला. अशा प्रकारे भगवंतांनी कितव्या दैत्याचा, तिसऱ्या दैत्याचा काटा काढला. बोली गोपाल कृष्ण आता दुष्टाचा संहारही चालू आहे आणि गोपिकांना आनंद देणंही चालू आहे. शेजारच्या गोपिकेच्या घरामध्ये कृष्ण गेला. आता जेमतेम चालायला येऊ लागला. शेजारची गवळण काय करू लागली महाराज, ते लोणी काढू लागले दुसरं दुसरं. आला म्हणला, ए काय म्हणलं, तुझी आई मला आवाज बोलते. मला काय, मला लोणी दे की म्हणा. तिचे 2 दात मला असं सुंदर दिसू लागलं. म्हणजे नसतील देत, मला दे की. नाही देत म्हणून दे म्हणला, नाही देत म्हणले ती. हळूच असं बघितलं मला, बाजूला वासर होते, वासर गाईचे वासर. जवळ गेला, ती म्हणली कुठं चाललास. म्हणलं आता गप बसतो, आता माझा खेळ करीत असतोय. गेलं वासर सोडले, वासराने शेपट वरी केले, वासर लागले पळायला. तिला सांगितलं आता पळ, धर वासर धर. तिने ते तसा डेरा फिरा सोडला, वासर धरायला गेले. मला वासर सापडत का. ती वासर धरायला गेली तोपर्यंत त्यानं 2-4 मित्र बोलवले, साफ केलं सगळं. मोठा दगड घेतला, डेऱ्यावर टाकला, चकचोला केला. घरी आला. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी गवळणी आली. महाराज गवळणीला यशोदेला म्हणू लागली, काल माझ्या घराला आला, वासर सोडून दिले आणि त्या ठिकाणी माझा डेरा फोडलाय, लोणी खाले. कुठे कृष्ण, कुठे कृष्ण. आईच्या पदराच्या मागे लपायचं. खोटं बोलती बघ म्हणायचं, खोटं बोलती. मी इथंच होतो की नाही, मी इथंच होतो की नाही. ते म्हणायचे दिवसभर मला त्रास झाले, कुठंच गेलं नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी गोपाळ कृष्णानं लीला करायला सुरुवात केल्या. म्हणलं आपण गावामध्ये आणखी काही फेमस झालो नाही, कारण फेमस एकट्याच्या जीवावर बघता येत नाही. 2-4 मित्र जवळ घेतले, म्हणलं आपली टीम बनव. टीमचा अध्यक्ष मी, सांगितलेलं काम तुम्ही करायचं. तर दोघांची तर टीम होती, भैया बलराम आणि भगवान श्रीकृष्ण. 2 जणांनी पेंड्या सुधारणा घेतली. आता प्रत्येक घरी जायचं यांनी आणि माठ फोडायचे, लोणी खायचं, मागून बघायचं, द्यायचं नाही. जी नाही म्हणेल तिची हाजरी संध्याकाळी घ्यायची. अशा प्रकारे रोज गाण्याने येऊ लागले. यशोदेला सांगू लागल्या, तुझ्या लेकरानं आमच्या इथं असं असं केलं. एक जण म्हणले, तुमच्या इथं येत असेल म्हणजे माझ्या इथं येऊन दाखवा, मग बोलत असत. मला आमंत्रण पहिलंच कोणी देत नाही. किती जीव आहे मला म्हातारीचा, मला आमंत्रण दिले, येऊन दाखव. यानं काय काय केलं महाराज. विचू
साप सगळे धरले आणि तिच्या घरी गेला. ती झोपलेली होती. त्याला काय करता येत नाही. ती झोपलेली होती. मडके काढले, मडक्यातलं लोणी खाल्लं, दही खाल्लं, सगळं खाल्लं आणि ती मडके जशाच तसे त्याच्यामध्ये काय केलं, थोडी माती भरली, मध्ये विचू ठेवला, साप ठेवले, ती जशाच तशी कपाटामध्ये ठेवले आणि आला निघून. मग आता ही सकाळी उठली, जिथले तिथं सगळं मेकअप, काहीच बदललं नव्हतं. उठल्याबरोबर कुठे गेली, मथुरेला गेले. मथुरेच्या बाजारात खोललं. आजी म्हणली निक्क तूप आहे, निक्क, जे काही होतं ते निक्कच आहे म्हणले. बाजारातल्या लोकांनी खोलून बघितलं. महाराज बघा म्हणले, मध्ये हात घालून. हात घातल्याबरोबर ते इतकं नाचू लागलं, लोक म्हणजे अचानकच तमाशा कस काय सुरू. आता मधून साप निघाले ना, अख्ख्या बाजारात सापच साप. बाजार लॉकडाऊन सारखा रिकाम. पोलिसाच्या गाडीचं सायरन वाजले की आता लोक पळाले. तशा प्रकारे बाजार रिकामा. लोकांनी जे चपल घालायला सुरू केले ना गवळणीला, देव बाप्पा जितक्या फास्ट पळालता त्याच्या दुप्पट गवळण गोकुळामध्ये आले, धावतच आले. आणि यशोदेला म्हणली, यशोदा तुझ्या लेकराला काही बरं केलं नाही. म्हणला मी बऱ्याच बरं आणि बोऱ्याच बुरं कुणाच गोकुळात केलं नाही, फक्त बाजूला गेलेल्यांना रटे देऊ ठिकाणी. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान करू लागलेले आहेत. मित्र कंपनी सुरू आहे. एके दिवशी एका घरामध्ये गेले, दही दूध ताक खाल्लं. हाताला येत नव्हते लोण्याचा गोळा. दही दूध ताक खाली असतं, लोणी बरोबर का, माग पुढं. आता राहिलंच नाही ना. पहिले प्रत्येक घरी होतं माणूस, प्रत्येक गावात गायरान होत, प्रत्येक घरी गायरात होते. धर्मभ्रष्ट लोकांनी जाणून बुजून गायीचं महत्व कमी केलं. गायरानं नको तिथं दान करून टाकले. बरोबर ना. आयत्यावर काय, आईच्या जीवावर बाईजी उदार, तशा प्रकारे गायरानं दान करून टाकले. आणि धर्मावरती हल्ला चढवण्यात आला असो. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खोड्या भगवान करत होते. एका गवळणीच्या घरी गेले. शिक्यावर शिकव होत, पाटावर पाट, पाटावर पाट, पाटावर पाट ठेवला. कृष्ण वर गेला, त्या ठिकाणी फोडलं आणि स्वतः लोणी खाऊ लागला. सोबतच्या म्हणू लागला, खा, जे माझ्या कोपराने येईल का नाही ते खा. अशा प्रकारे सगळे जण खाऊ लागले. गोपाळ आनंद घेत आहेत. तोपर्यंत म्हातारी जागी झाली. म्हातारीनं अंगावर येईल तोपर्यंत म्हणला सगळ्यांना, काय करा, डोळे झापा. सर्वांनी डोळे झापले. पेद्यानं आगाऊपणा केला. पेद्या म्हणला, ही वली कसं जातंय बघूया. त्याने डोळे उघडे ठेवले. उघडे ठेवल्याबरोबर सावण्यात अडकला. अडकल्याबरोबर म्हातारीनं काढून झोडपला. कारण अडकलेला झोडपत असतात. वडाळाच्या संगे सात्विक नाडली, ती प्रामाणिक लागू होत नाही. परंतु अडकल्यानंतर मार भेटत असतो. जिंदगीभरच लोणं गळ्यात पडत असतं. कृष्णा सोडव रे, कृष्णा सोडव रे. कृष्ण मला डोळे उघडे ठेवतोस का? पुन्हा नाही ठेवत. आता पुन्हा कधी सोडत नाही. भगवंताने त्याला सोडवलं, पळाले. अशाच प्रकारे आता यांनी हातामध्ये काय घ्यायचं माहितीये का? गाढव काटे. कोणती काटे? गाढव काटे. एका हातामध्ये माती आणि एकात खडे. गाढव काटे का? जर मागून बाई पळत आली ती गाढव काटा कसाही टाका उभा राहतो. एक बाजू त्याची वर असते,
दुसरा काटा घेतला आडवा पडला तर प्लॅन फेल जाईल ना. ज्याचा प्लॅन फेलच जात नाही त्याला देव म्हणतात. म्हातारी पळाय आली की बरोबर काटे मारायची. एक मला चेपल घेऊन आली तर मला माती डोळ्यात टाकायची. मला चष्मा घेऊन आली तर खडे मारायचे. अंगावर म्हातारी नाही आली की. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान नाना प्रकारच्या घोड्या करतायत आणि या घोड्यामध्ये आनंद आहे. दररोज सकाळी यशोदेच्या घरी काय बसायची? पंचायत. यशोदा एकटी पंचायत ऐकायला आणि अख्खं गाव पंचायत मांडायला. माझ्या घरी हे केलं, ती म्हणायची माझ्या घरी ते केलं, ती म्हणायची माझ्या घरचं हे केलं. एकीच्या घरी गेला, लोणी खाल्लं, सून झोपलेली होती, सुनाच्या तोंडाला लागलं. त्यावेळेस सासर वासमार 3 वाजता उठून दळून जीव घालून कूट झालेली सून झोपलेली होती. सासू आल्या बरोबर झिपऱ्या धरल्या, म्हणली लेकराचं नाव घेऊन हे करायला तर ह्याच आल्या. सासू का माझ्या झिपऱ्या लोचायली, दोघीचे भांडणं. तिथंच कोणात लपलाय. तिने सांगितलं, सासूबाई मी नाही खाल्लं, कृष्णानं खाल्लंय. कृष्णानं खाल्लंय. त्यावेळेस तो काय कृष्ण दरवाज्यातल्या कृष्णाला विचारलं, आमच्यात भांडणं का लावलास कृष्ण? म्हणजे तुम्ही दोघी माझ्या नावानं बोलत होतात ना, माझ्यावरती दोघी पण टीका करत होतात ना, तुमचं लावून गेलं नाही बाबा, त्याच्यात काय वाद आहे? अशा प्रकारे नाना प्रकारच्या भगवान खोड्या करतायत आणि त्या खोड्यामध्ये आनंद आहे. यशोदेनं काय म्हणायचं? माझं लेकरू नंबर, माझं लेकरू खोड्या करीत नाही, माझ्याच घरी काय म्हणतात ना, जळ झाले तुझ्या घरी मग लेकरू कशाला येईल? कृष्णाला घ्यायचं यशोदेनं, परंतु याने खोड्या करायच्या. एक म्हातारी म्हणली, लय हिंमत लागते म्हणली माझ्या घरी याला, म्हातारीची हाजरी घ्यावी लागते. म्हातारीच्या घरी गेला, सगळे मडके फोडून टाकले महाराज. म्हातारी झोपलेली होती. तिची दाढी घेतली, त्याची गाठ मारली आणि गायब. गाठ मारल्याबरोबर गायब झाला. सकाळी उठल्याबरोबर, तिला लवकर उठायची सवय, उठल्याबरोबर झटका पुढचे दात दणकन आले, 2च होते, वरची हिरडी फुटली. मस्त होरी मातली धांगरी, 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 अत्यंत मंगल आनंदात सुरू आहे. आणि गाठ बांधलेली होती. म्हातारं म्हणलं, तुला ते कळालंय का नाही माझं वय, तुझं वय, केसात एक केस काळा राहिला नाही. या वयात येळ कोणती आहे? सकाळी दाढीला केले,
ती म्हणते माय तुम्ही बी येड्यावनी ये निवडाला. ते म्हणतो मी ये निवडालो. म्हटले बघायला तर काय गाडी येणे जंगल होता. सोड बर. खिडकी उघडली मला सोडायला बघू लागले सुटना. चिमणी आणली चिमणीने जाळून बघाले कळना. मला इळे आणायला निघ. ती म्हणले तुम्ही जा. गेले आता दोघांना नाही. त्या ठिकाणी दोघं निघाले मला करतील काय. दोघ जण इळीला गेले. एक माग बघू लागली आणि एक पुढे बघू लागलं. मला मिशी कापायची. ती म्हणली मिशी कापली तर कापली नाक कापून. असो दाढी दाढी तुटना वेणी तुटना गाठ. परेशान झाले. गाठ बांधली त्यानं. बामणाची 7 जन्म सुटत नाही त्याची कशी सुटत होय. आता मला करायचं काय. शेजारणीला बोलवा म्हणजे मामा परेशान आहे कुणाला बोलवा. घराच्या बाहेर कसे तरी आले. शक्य त्याला म्हणू लागले बघा सोडून चांभार सुतार कुंभार लावार सगळे परेशान. गाठबाई कुणालाच सुटणं गेली. बरेच प्रयत्न केले. त्याला म्हणला मी बांधल्यानंतर माझ्याकडच यावं लागते. दुसरीकडे इलाज चलत. बिराड निघालं. लोक म्हणू लागले फालानं फालानी. हेच सोंग आले. लेकराला म्हणून बघू लागले. मला ती कृष्णाची सवंगडी होती. म्हातारी लय म्हणू लागली माझ्या घरला माझ्या. तिची सगळी वरातच काढली मला. अशा प्रकारे सुंदरपणे नवरा बायकोची जोड चालू आहे. कृष्णाच्या तिथं दरबार भरलेला. एक म्हणू लागले माझं मडकं तोडलं. एक म्हणू लागले गाडगं फोडलं. एक म्हणली म्हाताऱ्या दारात निघलं होतं. मधून डेरा आणला ताक सगळं म्हाताऱ्याच्या ढिरीवर. म्हातारे गारठेतून मारायची वेळ. अशा प्रकारचे घराणे चालू आहेत. त्याच्यात हे बिराड आलं मला. त्याने घराणे सांगायचे बंद केले. याच्याकडे बघून खद 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 सर्वांना हसवतो तो कृष्ण. कृष्णानं असं लपाय सुरू केलं. म्हणला ही केस डायरेक्ट बोर्डावर येणारी आहे. आपल्या इकडे केस झाली तर लोक भेट नाही. कारण ती 5-6 वर्ष बोर्डावरच येत नाही. कृष्ण म्हणलं डायरेक्ट बोर्डावर. ते म्हातारा म्हणत आमची बांधली. ती म्हातारी म्हणते हो कृष्ण तुझ्या पाया पडते. पुन्हा जिंदगीत नादी लागत. एकदा सोड म्हणजे लय पजिती झाली. लय यशोदा म्हणली माझं लेकरू माझ्याकडेच आहे की तुझ्या लेकराला काही म्हणत नाही. मी गाठ सोडा. कृपाळू भगवान मला जलद जीवन. त्याला अनन्य शरण आल्यानंतर जो जन्म मरणाची गाठ सोडतो. दाढीवेळीच काय नवल. कृष्णानं प्रेमानं पाहिलं आणि गाठ सोडली. गाठ सोडली. आनंदी आनंद आहे सगळीकडे. एक नवरा बायको झोपलेले होते. दुपारच्या टायमाला यानं विचू साप सगळं गोळा केलं. दिलं टाकून अंगावर. ठण 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 बोंबलत जायचं. प्रत्येकाला प्रत्येक कृतीतून आनंद देण्याचा प्रयत्न भगवंतांनी केला. त्या वयात ते शोभत. अशा प्रकारे भगवान लहानाचे मोठे होत आहेत. इकडं मात्र कंस परेशान आहे. आणि कंसानं बकासूर नावाचा राक्षस धाडला. आता लेकरांना हळूहळू काय केलं. गावात खोड्या करायला म्हणून शेजारने उपदेश केलाय. घरी ताप द्यायलाय. काय करा
शेताला पाठवून द्या. वासराही घेतलं, शेताला निघाले. गायी घेतल्या, शिदोऱ्या घेतल्या आणि लेकरं कुठे निघाले? शेताकडे निघाले. सवे घेऊन अशा प्रकारे भगवान निघालेले आहेत. छोटे छोटे बाळ, छोटी छोटी गैया, छोटे छोटे गाय, छोटी छोटी गैया, छोटे छोटे गाय, छोटे छोटे पितांबर बांधलेला, अशी मस्त डेरी होती, छान दिसते मला. गुळगुळ गाल होते, हातामध्ये बासरी घेतली, समोर गाई म्हणजे वासर, सोबत टीम होती. टीम वर्क जर शिकायचं असेल तर कृष्णाकडून. त्याने लहानपणी टीम तयार केली, कारण एकट्याचा नोही खेळ. भगवान श्रीकृष्ण वनात जातायत. बातमी समजल्याबरोबर कंसानं बकासूर नावाचा राक्षस पाठवला, बगळ्याच्या रूपामध्ये. गोपाळांनी गायी राखल्या. यमुनेच्या जवळ आल्याबरोबर काय झालं? बगळ्यानं सगळे गोपाळ गिळले, कृष्णाला सुद्धा आतमध्ये गिळलं. कृष्णानं शरीर मोठं केलं आणि असे चोच पासून त्याचे 2 तुकडे केले आणि बकासूर मारला. बोली गोपाल कृष्ण. म्हणजे गावात होता पराक्रम सुरूच होते आणि वनात गेला तरी पराक्रम. कृष्णावरती नाना प्रकारचे विघ्न येत आहेत म्हणून गोकुळवासियांनी गोकुळ सोडलं आणि वृंदावनाच्या ठिकाणी आले. सर्वजण आता वृंदावनाच्या ठिकाणी राहू लागले. वृंदावनाच्या ठिकाणी राहतायत. दररोजचा खेळ महाराज. काय करायचं? गायी राखायच्या आणि दुपारी खेळ खेळायचा. हमामा ती जी जुनी खेळ होते ना, आताची लेकरं खेळ खेळनात महाराज. खेळ बघायचे. हे बघणारे लेकरं काय करणार आहेत मला सांगा. कुणाचं लेकरू खेळ खेळत आहे कुणीतरी सांगू शकतं का? नाही, आमचं लेकरू मोबाईलवर गेम खेळत. मोबाईलवर गेम खेळत नाही, ते मोबाईल मधलं गेम खेळते. हे डोळे 5व्या वर्षी चष्मा, 10व्या वर्षी चष्मा,
अशा प्रकारचा प्रकार होत असतो. त्यामुळे मुलांनी खेळ खेळायला पाहिजे. शरीर मजबूत होतं, घाम निघतो आणि ताकद येत असते. खेळ खेळू लागले. दुपारी मस्त पैकी काला करायचा आनंदी आनंद सुरू आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी अघासुर नावाचा राक्षस आजगराच्या रूपामध्ये वृंदावनाच्या ठिकाणी आला. मोठा आजगरासारखं शरीर दिसू लागलं, पण ते सुस्त पडलं होतं. पाल बघा तुम्ही, तिला किडा गिळायचा असलं की असं मेल्यासारखं पडतं. जवळ आला चटकन खाव. तशा प्रकारे हे आजगर मेलय म्हणले, मेलय. त्याला तोंड आ केलेलं होतं. गोपाळामध्ये गेले, गाई सैद मध्ये गेले, कृष्ण मध्ये गेला. कृष्ण मध्ये गेल्याबरोबर त्यानं तोंड बंद केलं. तोंड बंद केलं की श्वास बंद, गुदमरले ना. कृष्णानं मोठं शरीर केलं, आजगर फाडलं आणि आगासूर मारला. बोली गोपाल कृष्ण. आगासूर मारल्याची बातमी कंसाला कळाली. कंसाचं व्हायब्रेशन सुरू. कधी मरतोय की कधी नाही. कृष्ण मारतात पण परेशान करून मारतात. आणि शत्रूला परेशान करून मारण्यात एक वेगळीच मजा असते. कंसासारखा भयंकर राक्षस ज्याचा शत्रू आहे तो बिनधास्त लेकरांसोबत खेळतोय. तुम्ही रस्त्यानं एखाद्या सोबत उलट बोलून बघा, 8 दिवस झोप लागत नाही. काय करते की काय होते की कसं होतंय की काय, बरोबर. कारण शत्रुत्व भयंकर असतं, माणसाला जमत नाही. परंतु भगवंताने चिंता केली नाही, म्हणून भगवंताला एकांग वीर म्हणतात. अशा प्रकारे गोपाळ अजगराच्या बाहेर काढले. काय नाही सांगता येत नाही. चांगलं भजन चालू असलं की एखाद्या भजनाच्याच अंगात येतं. चांगला परमार्थ चालू असलं की एखाद्या परमार्थिकाच्याच अंगात येतं. ते सगळेच खुटी करून खेळमोड्या करते. तसं भगवंताचं अवतार कार्य चांगलं चालू आहे. लक्षात घ्या, ब्रह्मदेवानं पाया पडला होता म्हणूनच भगवंतानं अवतार घेतला. मग गप्प बसाव का नाही? एवढं लेकरू दिसाले, गाई काय राखाले, लोक याला देव काय म्हणाले. त्या ठिकाणी गोपाळ बाहेर निघाले. भगवान श्रीकृष्णाचा गोपाळांचा खेळ चालू आहे. एकमेकांना भात देत आहे. भात एकमेक खाऊ लागले. दह्यात दुधात भिजलेला भात मला मजा घेऊ लागली. नाशी मजा घेत असताना गोपाळ म्हणले, आलं कृष्णा, गाई आणायची बारी तुझी आहे म्हणले. गाई लांब गेली आणि मैत्रीमध्ये मोठा बारका कुणी नसतं मला. चल म्हणली, गाई आण वळू ना. कृष्ण निघाले. तोपर्यंत ब्रह्मदेवानं गोपाळ गायब केले आणि तिकडं गाई गायब केले. कृष्ण एकटाच. ब्रह्मदेव कुणाच्या पार्टीचा आहे? सत्याचा मेंबरच आहे ना. लक्षात घ्या, परमार्थिकानं परमार्थ मार्गावरच राहावं, अन्यथा परमार्थिकाला त्रास होतो. ब्रह्मदेवानं इथंच आगाऊपणा केला नाही, राम अवतारात बी आगाऊपणा केला. इंद्रजिताला म्हणलं वानर बांधूनच आणले, म्हणायची काही गरज होती का? आपापलं पंचांगण बघितले, दक्षिणा घ्यावी निघो. अहो, हनुमंतासारख्या भक्ताला मूर्ख असणाऱ्या इंद्रजिताला बांधलं, येडे राक्षस दगड मारू लागले. म्हणजे सज्जन ज्यावेळेस वेडेपणा करतो, त्रास कुणाला होतो? सज्जनालाच होतो. त्यामुळं पार्टीत व्यवस्थित राहायचं. असो, ब्रह्मदेवानं गायब केले 1 वर्ष. कृष्ण म्हणले, आपलं पोरग जरा येड्याने करावं. ब्रह्मदेव कृष्णाचा मुलगा माझ्या बेंबीतून खालीवर याचं याला कळलं नाही, पण आता शहाणपणा करायला कारण पदावर जरा पोरं मोठी झाली, बापालाच म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काही कळलं. अशा प्रकारचा प्रकार झाला म्हणायचा. कृष्णानं जाणलं आणि कृष्णानं सर्व गोपाळ तयार केले. गवळ ते काय गाई तयार केल्या. 1 वर्ष खेळ चालू आहे आणि 1 वर्षानंतर
ब्रह्मदेव आला आणि पाया पडला, कारण ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आपण कोडी करून काम जोरात चालू आहे. कोडी करून काम चालू लागलं की कोडी करणारा नाराज होत असते. त्याला वाटतं माझ्या खोडीचा परिणामच नाही झाला. पाया पडला, भगवंता मला माफ करा, माझ्या लक्षात आलं नाही. ठीक आहे म्हणले, आता पुन्हा नादी लागायचं अजिबात नाही. आबा तोबा. ब्रह्मदेव त्या ठिकाणी गेले. ब्रह्मदेवानी सर्व गोपाळ वगैरे दान दिले. 1 वर्षानंतर गोपाळाने गायी गावात आले आणि त्या दिवशी सांगू लागले अगासुराला, अगासुर मारला म्हणून. मारला कधी होता? 1 वर्षा अगोदर. सुतजी शौनकजींना सांगतायत आणि राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगतायत की 1 वर्षानंतर अगासुर मेल्याची बातमी आज घडले अशी नंदाला सांगू लागले. कोण? गोपाळ. त्यानंतर सांगतायत म्हणजे वयाचे कृष्ण 5 वर्षाचे असताना अगासुर मारला होता आणि अगासुराच्या मरणाची बातमी कधी सांगितली? ज्यावेळेस कृष्ण 6 वर्षाचे. अशा प्रकारे सर्वांना कृष्णाचा लढा आहे. यमुनेवरती रोज कृष्ण जात आहे आणि विषारी अशा प्रकारे त्या ठिकाणी पाण्याला विष बनवणारा एक कालिया नावाचा सर्प यमुनेच्या डोहामध्ये राहत होता आणि देव जिथं जातात तिथं घाण काढतात आणि छान बनवतात. देवाचा स्वभाव आहे. गोपाळांचा खेळत असताना चेंडू आतमध्ये गेला. कृष्णाने उडी मारली. मारू नको म्हणून आरडत होते. गोपाळ पण मारली. मारल्याबरोबर आतमध्ये फुटकाऱ्या टाकत तो कालिया बाहेर आला आणि कृष्णाच्या अंगाची चावी घेण्याचा प्रयत्न करत होता. कृष्णाने त्याच्या डोक्यावर उडी मारली. भयंकर मोठ्या प्राणाचा नाग असणारा कालिया दन 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 कृष्णाने त्याच्या तोंडावरती नाचायला सुरुवात केली. शेपूट हातात धरलं पडीवर नाचू लागले. त्याच्या लक्षातच येणं गेलं चावा कसा घ्यावा. त्याच्या तोंडातून रक्त आणि विष बाहेर येऊ लागलं. कालियाच्या पत्नी त्याला शरण आल्या आणि सांगितलं हे भगवंता माफ कर, याला जीवदान दे. कालिया त्याच का डोहात राहिला होता कारण कालियाला गरुडाची भीती होती आणि गरुडाला त्या ठिकाणी शाप होता. गरुड यशोदे यमुनेच्या तीरावरती येतो म्हणून कालिया तिथं सुरक्षित होता. भगवंताने सांगितलं गरुडाला सांगतो मी, पण तू इथून निघून जा. जीवदान दे म्हणल्यानंतर भगवंताने जीवदान दिलं. गरुडाला सांगितलं याला मारू नको. अशा प्रकारे त्या ठिकाणी कालियाचा उद्धार केला. यमुना स्वच्छ केली. गोवी गोपाल कृष्ण. त्यानंतर कंसानं धेनुकासुर नावाचा दैत्य पाठवला. धेनुकासुर दैत्य म्हणजे गाढवाचं रूप घ्यायचं महाराष्ट्र, लाथा मारायची. त्या ठिकाणी वृक्षाची नाना प्रकारची फळं खाण्याची इच्छा गोपाळांना झाली. त्या ठिकाणी धेनुकासुर यायचा. कुणी जात नव्हतं तिथं. गोपाळ म्हणले तिकडं लय झाडाला फळं लागले. जिकडं कोणी जात नाही त्या झाडाला फळं भरपूर असतात. जिकडं कोणी जाते तिथं पान भेटत नाहीत. मला लोक झडपून झडपून सगळं घेऊन जातात. मग बलराम म्हणले ठीक आहे आपण जाऊ तिकडे, काय अडचण नाही. बलराम गेले, झाड हलवले. तोपर्यंत धेनुकासुर आला आणि गोपाळांना लाथा द्यायला लागला. जशा लाथा द्यायला लागला बलराम दादांनी दोन्ही टंडे धरले, गरगर गरगर फिरवला, तन आपटला. धेनुकासुर मारला. अशा प्रकारच्या नाना लीला भगवान करतायत. आता हे भागवत कथा आहे. इथं अमृताची नदी आहे. आनंद चाखत असताना वेळी जाती प्रेमाची, वेळनेने कार्याची, गोष्टी सांगितली भरताची, हे श्रीरामची बोलला. जात प्रेमाची कशी असते? वेळी असते.
आणि आठवण कशाची राहत नाही तर वेळेची राहत. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. खरं म्हणजे 7 दिवसात भागवत कथा होत नाही बरं. जे शक्य होईल भगवंत बुद्धी देतील तेवढा प्रयत्न केला. 2-3 वर्षात आपण चांगल्या प्रकारे कथेला स्पर्श करू शकतो. मोजक्या कथा सुंदरपणे घेता येतात. असो त्या ठिकाणी भगवान अत्यंत आनंदाने कार्य करत आहेत. अशा प्रकारे दिवसेंदिवस जाऊ लागले. एके दिवशी गवताच्या ठिकाणी वाळलेल्या गेल्यानंतर अग्नी लागलेला होता. गोपाळांना सांगितलं, डोळे झापा. भगवंतानं 12 गावचा अग्नी मिळवून घेतला. मग पावसाळ्याचे दिवस लागले. सुंदरपणे पाऊस चालू आहे. गोपाळ सर्व नंदांनी ठरवलं की आता आपल्याला पूजा कोणाची करायची? इंद्रदेवाची पूजा करायची. कृष्णानं सांगितलं, मला काही ही मीटिंग पटली नाही. मला उपकार एकाचे सत्कार एकाचा. हो ना, ज्याला उपकार करावे त्याचा सत्कार असावा. इंद्र हा देव आहे. मला कोण आहे? देव आहे. देव म्हणजे आजच्या भाषेत अधिकारी, ज्यांना पगारी असतात. पगारी प्रमोशन नाही. वरून टेबला काढून मागितल्यास ते जमत नाही. मला पूजा आपली असते, दुसरं कुणाची नाही. इंद्राची पूजा करायची नाही. सर्व गोपाळांना समजून सांगितलं की आपलं पोट कशावर आहे? ते म्हणजे गायीवर आहे. मला गायी कुठं चरतात? गोवर्धन. मग पूजा कुणाची करायची? गोवर्धन. जो गायी वाढवतो, जो गायी पाळतो आणि जो गायींचं रक्षण करतो, फक्त पूजा त्याचीच. त्यामुळे जर कोणी जर म्हणलं नाही तर पाया पड, नाही पडायचं कुठेही पाया, नाही तर लोक कुठेही पाय. इतके येडे झाले ना लोक. मला ज्या देवाचे ठीक अशी काही तीर्थक्षेत्र आहेत जिथं बैल कापतात, तिथेही जाऊन पाया पडतो. काय चालू आहे? लक्षात घ्या. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, निघेवी तयाचे दोष. आपला देव एकच आहे आणि देवाच्या मागे लागायचं. शेंदरी हेंदरी दैव ते काय कामाचे आहेत? त्यामुळे असो त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं गोवर्धनाची पूजा करायची. सर्व थाटात चालू आहे. मला सर्वांनी पूजा आणली, प्रसाद आणले. काल आपण जसे सुटवडे आणले होते तशा. मग गोवर्धनाची पूजा सुरू आहे. दणदणीत पूजा केली. गोवर्धन हात झाला, सगळा नैवेद्य खाऊन घेतला. म्हणजे काय देव बाई नैवेद्य बी खाला. लय काय खातोय नैवेद्य. सर्व आनंद आहे. जिथं प्रेम आहे ना, नामदेवरायाचं नैवेद्य खाला की नाही? तुमचं आमचं का खात नाही? खातो माणूस, फक्त देणारा पाहिजे. कधी देव तुम्हाला वेगवेगळ्या भिकाऱ्याच्या रूपात येईल, त्याला देव समजून द्या. काय अडचण? नैवेद्य आहे, तो आत्मा आहे. आणि देव कोण आहे? ज्ञानदेव म्हणे आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. अशा प्रकारे त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा केली. इंद्राला राग आला, मला माझी पूजा करायची. ती पूजा कोणाची करायची? पर्वताची. सर्व मेघांना सांगितलं गोकुळात काहीच राहिलं नाही पाहिजे, पाऊस पडा, पाऊस. काल 4 थेंब आले महाराज आपल्याकडे. दणदणीत भजन करा. पाऊस आपल्याकडे येईल पण वाहून जाणार नाही. एकदा त्या ठिकाणी पाऊस दन 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 पडू लागला. गोपाळ घाबरले, कृष्णाकडे आले. म्हणले, कृष्णा मला चिंता करायची नाही. करंगळीने त्या ठिकाणी गोवर्धन उचलला आणि भगवंतांनी सर्व गोपाळांना सांगितलं या खाली. वासुकी सापाला सांगितलं एक थेंब मध्ये आला नाही पाहिजे. जगातलं पहिलं लॉकडाऊन. कितवं? पहिलं लॉकडाऊन. संकट आल्यानंतर एका ठिकाणी सुरक्षित राहायचं आणि ते ठिकाण म्हणजे भगवंताची भक्ती, प्रेम, छाया.
कुठे जायचं नाही. हा 7चा आकडा आहे महाराज. आणि आपल्या भारतात पहिलं लॉकडाऊन किती दिवसाचं होतं? 7-21. हा 7चा आकडा लक्षात ठेवलेला होता. जगात यशस्वी देश कोणता आहे कोरोनाच्या बाबतीत? आपण आहे. आजपर्यंत रोग भरपूर आले. जास्तीत जास्त मारणारे कुठले होते? आपले. आणि आता सर्वात कमी मारणारे कुठले? आपले. कारण आधार पुराणाचा ज्या वेळेस घेतला जातो त्यावेळेस यश आपल्याकडे येतं. कारण यश ही भगवंताची विभूती आहे. भगवंताला जे मानत नाही त्याच्या बापजन्मी यश येत असो. त्या ठिकाणी भगवंताने गोवर्धन धरला किती दिवस? 7 दिवस. गोपाळ म्हणले यार तुला थकवा आला असं जरा काढ. त्यानं म्हणला माझ्या थकव्याचं जाऊ द्या. एक जण म्हणला उगा आकार करायला करंगुळी लावले आमच्या काट्यावर पर्वत उभा. त्यानं म्हणला असं आहे का? करंगळी अशी केल्याबरोबर सगळ्याच का कृष्णा. कारण पडता जड भारी ज्या वेळेस संकट येईल त्या वेळेस कुणाचा धावा करावा? कृष्णाचा धावा करावा. इंद्राच्या लक्षात आलं म्हणलं गोकुळाचं काय चालू आहे? देव लोक म्हणले धूळ उडायली धूळ. पाण्याचा थेंब तिथं नाही. कृष्ण म्हणला फिसकलो नक्की राजीनामा घेतले नक्की. याला चिंता कशाची? राजीनाम्याची. कारण उडवीन त्याची ब्रह्मपुर. फिसकल्यानंतर कुणाचीच भारत रामायणामध्ये बघा शक्तीमध्ये ब्रह्मदेवानं बंड उडवीन त्याचे ब्रह्मपद. इंद्र म्हणला यावेळेस राजीनामा माझा आहे. आला घाली लोटांनी वंदीला चरण देवा मी चुकलो. पुन्हा असं करायचं म्हणलं अजिबात नाही. आबा तोबा ठीक आहे सोडून दिलं. गोपाळ सुंदरपणे त्या ठिकाणी खेळतायत क्रीडा करतायत. इकडं कंसाची मात्र धसकीच बसली होती. मला त्याला काय करावं समजत नाहीये. आणि सुंदर अशा प्रकारचा जो काही कात्यायनी व्रत आहे 1 महिन्याचं गोकुळच्या स्त्रियांनी धरलं. कात्यायनी मातेची आराधना करतायत. आणि काय म्हणून आराधना करतायत? कृष्णासारखा मला पती मिळावा. आणि इथं गावातच देव होता. देव म्हणजे प्रसन्न होय कारण त्यांची भक्ती होती. त्यांनी कात्यायनी मातेच्या दर्शनाच्या अगोदर यमुनेच्या डोहात नग्न स्नान करायचं. देव म्हणले अशा स्नानाची पद्धत काही योग्य नाही. पद्धत म्हणायची झाली तर विचित्र पराक्रम करावा. नग्न स्नानाला गेल्या तोपर्यंत त्यांचे कपडे उचलले गायब. कपडे उचलले देव गायब झाल्यानंतर याने बघितलं म्हणले काय गेले काय कपडे. आता बाहेर कसं जायचं? एक म्हणते तू पण म्हणजे येड लागली काय तुला? येड लागले काय? बाहेर कसं जात आहे? सगळे गोपाळ लांबून हसायले. कपडे नेले. एकही बाहेर येईना. कृष्णा तुझ्या पाया पडते. कृष्णा एकदा म्हणले थांब रे यशोदेला सांगते. मला एकी बाहेर सांग. अरे Hallelujah.
स्त्रिया बाहेर येत नव्हत्या, हा बाहेर या म्हणत होता. त्यानं सांगितलं आजपासून लग्न स्नान करताल का? म्हणलं तुझ्या पाया पडतो. तू म्हणशील ते अजिबात लग्न स्नान करायचं. बाहेर तसंच बोलवलं, सूर्याला हात जोडायला लावले, यशोदे यमुना मातेची माफी मागायला लावली, मग कपडे दिले आणि कृष्ण घरी आले. नाना प्रकारच्या लीला करतायत. घरी वासराचं दूध काढू लागले. हा खड्याळ कृष्ण थोडासा लहान असताना रडल्यानंतर शेजारी असणारी जी राधा होती ती राधा घेऊन जायची. थोडा लहान असताना, पण थोडा मोठा झाला. लहान असताना राधा त्याला घेऊन जायची. घरी गेल्यानंतर भात खाऊ घालायची आणि घरी त्या कृष्णाचं ती लाड करायची. अशा प्रकारची कृष्ण लीला सुरू आहे आणि ते सुंदर रूप पाहिल्यानंतर राधेचं मन त्याच्यावरती जायचं आणि पूर्वी प्रत्येक जी धरली इच्छा ती काय करतो, पूर्ण करतो महाराज ते भगवान. तिच्यासोबत क्रीडा करायची, तिचं मन त्याच्यापासून लागायचं नाही. राधेच्या नवऱ्यानं सुद्धा तिला सांगितलं तुला करमत नसेल तर याला घेऊन ये, त्याला भात देत जा, किती गोड लेकरू आहे. अत्यंत आनंदी आनंद आहे कारण राधा भक्ती आहे. जे भागवताची कथा ज्यांनी आपल्याला दिली ते शुकाचार्यांची गुरु माता राधा आहे. म्हणून राधेचा अधिकार साधा नाही ना. एकदा कृष्ण दूध काढू लागले महाराज गाईचं आणि राधा समोर आली. राधा समोर आली आणि हा बैलाच्या खाली बसला. बैलाच्या मी यानं दूध काढायला सुरुवात केली. बैलानं दूध दिलं, यानं बसल्यास काय देत नाही. यशोदा म्हणली यार कृष्णा तू कशाच्या खाली बसलास? कशाच्या खाली बसणार, दुधाची चेरी भरली ना. बैलाच्या खाली कसं काय बसला? दरवाजात बघितलं तर राधा आहे. राधेला बोलून दिलं राधा पळाली. दुपारची वेळ आहे. राधा पाण्याला निघाली. यमुनेच्या डोहाकडे राधा गेली. राधेला तिथं जाऊन हात चिडू लागला, तिचा पदर धरला आणि तेवढ्यात यशोदा आली. यशोदा म्हणली काय रे कृष्ण आहे? मला म्हणला हे मला लहान बघा कुणी ताप देते मला गावातलं कुणी बी. मी खेळत होतो हिनं माझं चेंडू गावात घेतलाय म्हणाली काय. तिने म्हणली माय माग आले मला ताप द्याले आता म्हणाले चोरलं. जन्मतच चोरटे म्हणली, प्रत्येकाच्या घरी चोरते, मला चोर म्हणाले. राधेला आश्चर्य वाटलं. पदर ओढायला सांगितलं यशोदेनं. राधे राधेन राधेच्या पदरातून निघाला चेंडू. राधेची आईस्क्रीमच झाली. राधा म्हणली माय चोरी तर केली नाही आणि मुद्दे मला सहित पकडले. किती खरा भाव म्हणल्या माय माझं लेकरू किती गरीब आहे. माया लेकराला चोर ठरवाल्यात, माया लेकराला ताप द्याल्यात, माया लेकराचा चेंडू घेऊन चालल्यात. अशा प्रकारे आता यशोदा म्हणल्यास काय होय, खोडकर माईच्या लेकराची एकदा चूक नसावी महाराज, ती गावाची हाजरी घेते. अशा प्रकारचा प्रकार सुंदरपणे सुरू आहे. राधा ही भक्ती होती आणि राधेचं आणि कृष्णाचं प्रेम भक्तीचं आणि भगवंताचं प्रेम आहे. त्यावेळेस भगवंताचं वयच किती होतं? 8 पेक्षा कमी.
एवढं कमी वय होतं. वस्त्रहरण लीला केली त्यावेळेस भगवंताचं वय 8 वर्षाचं. 1 महिन्याचं कात्यायनी व्रत झाल्यानंतर मग त्या ठिकाणी फळ देण्याची वेळ आली. पौर्णिमेची रात्र आहे आणि भगवंतांनी बासरी वाजवायला सुरुवात केली. पावसाळ्याची दिवस आहेत. भगवंतांनी त्या ठिकाणी बासरी वाजवायला सुरुवात केली. सुंदर अशा प्रकारची बासरी वाजवतायत. पौर्णिमेची रात्र आहे. कात्यायनी व्रत महिलांनी केलं होतं त्याचं फळ द्यायचं होतं. भगवंतांनी यमुनेच्या तीरावरती वृंदावनामध्ये सुंदर अशा प्रकारची रास लीला रचलेली आहे. एरवी वाजणारी जी काही बासरी होती तिला वेणू बासरी म्हणतात. कोणती बासरी? वेणू बासरी. आणि ज्यावेळेस भगवान वेणू बासरी वाजवायचे त्यावेळेस सर्व जीव आकर्षित पाहिजे. कोणते? सर्व जीव. कारण नादाची विशेषता असते. मला ज्याला भजन आवडत नाही ते सुद्धा बाहेरून टंगडे वाजवीत चालतं. सुंदर जर वाजायला लागलं ना ते सुद्धा नाचत. नाद आकर्षित करतो. तशा प्रकारे भगवंतांनी वेणू वाजवल्यानंतर प्रत्येक जीवाचं चालणं थांबत होतं आणि तो वेणू ऐकत होता. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी